नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 यासाठी विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत। तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक पहिला, एकूण किती व्यक्तींना 2023चा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? एकूण किती व्यक्तींना 2023चा भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 5। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, 2023मध्ये एकूण किती जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? 2023मध्ये एकूण किती जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी 4। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, देशात आता एकूण भारतरत्नाची संख्या किती झाली आहे? देशात आता एकूण भारतरत्नाची संख्या किती झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 53। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, एम.एस. स्वामीनाथन हे भारताचे 4ही पद्म पुरस्कार प्राप्त करणारे कितवे व्यक्ती ठरले आहेत? एम.एस. स्वामीनाथन हे भारताचे 4ही पद्म पुरस्कार प्राप्त करणारे कितवे व्यक्ती ठरले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 5वे। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीसाठी देशातील एकूण किती मतदार पात्र ठरले आहेत? लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीसाठी देशातील एकूण किती मतदार पात्र ठरले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 96,88,00,000। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी देशात किती नवीन मतदार वाढले आहेत? 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी देशात किती नवीन मतदार वाढले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी 2.67 कोटी। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र शासनाचा श्री पु. भागवत पुरस्कार पुणे येथील कोणत्या प्रकाशनाला जाहीर झाला आहे? महाराष्ट्र शासनाचा श्री पु. भागवत पुरस्कार पुणे येथील कोणत्या प्रकाशनाला जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए मनोविकास। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वात लांब कोणत्या महामार्गाला मंजुरी दिली आहे? महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वात लांब कोणत्या महामार्गाला मंजुरी दिली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी शक्तिपीठ। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब महामार्ग शक्तिपीठ हा किती जिल्ह्यातून जाणार आहे? महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब महामार्ग शक्तिपीठ हा किती जिल्ह्यातून जाणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी 12। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, जागतिक कडधान्य दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक कडधान्य दिन खालीलपैकी कधी साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी 10 फेब्रुवारी। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी सायरस पूनावाला। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 4थ्या। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, जागतिक संरक्षक विषयी प्रदर्शन 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे? जागतिक संरक्षक विषयी प्रदर्शन 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी सौदी अरेबिया। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारत देश 139 देशांच्या क्रमवारीत कितव्या क्रमांकावर आहे? लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारत देश 139 देशांच्या क्रमवारीत कितव्या क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी 38। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी गुजरात। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, केंद्रीय मंत्रिमंडळाने किती हजार कोटी रुपयांच्या पीएम किसान समृद्धीसह योजनेला मंजुरी दिली आहे? केंद्रीय मंत्रिमंडळाने किती हजार कोटी रुपयांच्या पीएम किसान समृद्धीसह योजनेला मंजुरी दिली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 6,000। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, भारताच्या 17व्या लोकसभेत किती कायदे मंजूर करण्यात आली आहेत? भारताच्या 17व्या लोकसभेत किती कायदे मंजूर करण्यात आली आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी 222। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, जगामध्ये सर्वाधिक ज्वालामुखी इंडोनेशिया देशात किती आहेत? जगामध्ये सर्वाधिक ज्वालामुखी इंडोनेशिया या देशात किती आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी 54। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, राष्ट्रीय आदिवासी महोत्सव आदी 2024 कोठे आयोजित करण्यात आला आहे? राष्ट्रीय आदिवासी महोत्सव आदी 2024 कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी नवी दिल्ली या ठिकाणी।
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20. कोणत्या राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे? देशातील पहिले ऑलिम्पिक भवन कोठे साकारण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, पुणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. कोणत्या देशाच्या संघाने ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2024 स्पर्धा जिंकली आहे? खालीलपैकी कोणत्या देशाच्या संघाने ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2024 स्पर्धा जिंकली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, ऑस्ट्रेलिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. ICC अंडर-19 क्रिकेट मेन्स वर्ल्ड कप 2024चा उपविजेता कोणता संघ ठरला आहे? ICC अंडर-19 क्रिकेट मेन्स वर्ल्ड कप 2024चा उपविजेता कोणता संघ ठरला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, भारत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. कोणत्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने जादूटोणा विरोधी कायद्याला मंजुरी दिली आहे? कोणत्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने जादूटोणा विरोधी कायद्याला मंजुरी दिली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, आसाम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. स्वामी दयानंद सरस्वती यांची यावर्षी कितवी जयंती साजरी करण्यात येत आहे? स्वामी दयानंद सरस्वती यांची यावर्षी कितवी जयंती साजरी करण्यात येत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 200. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. नवी दिल्ली येथे आयोजित 51व्या जागतिक पुस्तक मेळ्याचा प्रमुख अतिथी कोणता देश आहे? नवी दिल्ली येथे आयोजित 51व्या जागतिक पुस्तक मेळ्याचा प्रमुख अतिथी कोणता देश आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सौदी अरेबिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान कोठे होणार आहे? वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान कोठे होणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, दुबई. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. देशाच्या 17व्या लोकसभेत एकूण किती विधेयक मांडण्यात आली आहेत? देशाच्या 17व्या लोकसभेत एकूण किती विधेयक मांडण्यात आली आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 202. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. प्रौढ माणसाच्या शरीरात किती रक्त असते? प्रौढ माणसाच्या शरीरात किती रक्त असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 5 ते 6 लिटर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, वर्धा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 37 डिग्री सेल्सिअस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? खालीलपैकी कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पोलाद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण हे किती टक्के आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 0.04%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, क जीवनसत्वाचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, दूध. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, ड जीवनसत्व. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मलेरिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. इसवी सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पोखरण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, ठकी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, वायस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. संसदीय शासन पद्धती कुठे विकसित झाली? संसदीय शासन पद्धती कुठे विकसित झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, इंग्लंड.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून कोणत्या देशाला एप्रिल 2022 मध्ये निलंबित करण्यात आले? संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेतून कोणत्या देशाला एप्रिल 2022 मध्ये निलंबित करण्यात आले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, रशिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. परम 8000 हा संगणक तयार करणारे शास्त्रज्ञ कोण आहेत? परम 8000 हा संगणक तयार करणारे खालीलपैकी शास्त्रज्ञ कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, डॉक्टर विजय भटकर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. भारताचे कोण राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात? भारताचे कोण राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, उपराष्ट्रपती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते? भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, वाहन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, राष्ट्रपती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात? महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, संत नामदेव. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. इसवी सन 1992 मध्ये कोणत्या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली? इसवी सन 1992 मध्ये कोणत्या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, आंध्र प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. पुण्यातील कोणत्या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते? पुण्यातील कोणत्या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, आगा खान पॅलेस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी कशाची स्थापना करण्यात आली? विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी कशाची स्थापना करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, NCC. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.